हां आमच्या घरासमोर सदावर्ती म्हणून राहतात आणि ते आता सातारला त्यांची घरं आहेत. तर तिथं त्यांच्याकडं मी आई माझी 3:30-4ला पाणी भरायला जायचे. गावामध्ये एकच आड होतं आणि ते एकाच आडाला पाणी आणि त्यामुळं त्यांचं पाणी भरून झालं की ते आम्हाला हाक द्यायचे, जो अहो बाई उठा पाणी न्यायला या. मग माझी आई त्यावेळेला आधी पाणी भरायच्या आधी जात्यावर बसून दळण दळायची. दळण दळता दळता माझ्या नावाची माझ्या भावांच्या नावाची ओव्यातनं नावं घालून दळण दळायची. आणि दळण दळताना मग त्यांची हाक आली की ती पाणी हांडे बिंडे घेऊन जायची तिथं. मग वडील वगैरे सगळेजण पाणी आणायला आम्ही जायचो. तर त्यावेळेला मग आम्ही झोपलेला असायचो. मग झोपेत आम्हाला लक्षात यायचं की आई गेली पाणी आणायला. मग बारीक बाजी माझ्या जे वजनाला जेवढं झेपेल तेवढं घेऊन जायचो पाणी आणायला. पण आई एकदम बारीक सारीक भांडीसुद्धा पाणी भरून ठेवायची 2-2 दिवसाचं. पाणी म्हणजे संडास बिंडास सगळ्यासाठी पाणी लागायचं. एवढं त्या काळात पाण्याचं महत्त्व होतं आणि तिथं. त्यांची पण घरं तेव्हा तुमच्यावर जळाली होती हो सदावर्ती आमच्या त्यांची पण. जळा होतं. आणि हे तुमचे वाईवाले कोणते काय नाव सांगितलं त्यांच्यावर मुंज झाली त्यांची पण घरं जळली होती का? त्यांचं नव्हतं जळ ते ते सारं वाचले. फक्त वैद्य दातारांची घरं जाळली होती. डॉक्टर दातार त्यांची वाचली. त्यांचं सदावर्तींचं वाचलं. त्यांचे एक काका बरं. काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तेव्हा वाचले. माधवराव सदावर्ती. बरोबर सदावर्ती माहिती. चला.